सकाळच्या गडबडीत डब्यासाठी झटपट बनवून होणारी बटाट्याची कोरडी भाजी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। यासाठी मध्यम आकाराचे 5 बटाटे मी उकडून घेतले आहेत। त्यानंतर उकडून घेतलेला बटाटा हातात न घेता तो पाटावरती ठेवून त्याची सालं काढून घेतली आहेत। अशामुळे उकडून घेतलेला बटाटा जरी गरम असला तरी त्याची सालं काढताना हात भाजत नाहीत। अशा प्रकारे उकडून घेतलेल्या सर्व बटाट्यांची मी सालं काढून घेतली आहे। आता त्याच्या मध्यम आकाराच्या चौकोनी फोडी करून घेऊ। अशा प्रकारे सर्व बटाट्यांची मी एकसारख्या आकाराच्या फोडी करून घेतल्या आहेत। त्यानंतर यामध्ये 15 लसणाच्या पाकळ्या, 8 हिरव्या मिरच्या व अर्धा इंच आलं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता ओबडधोबड वाटून घेतले आहे। तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने धुवून बारीक चिरून घेतली आहेत। त्यानंतर मी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून त्यामध्ये अर्धा टीस्पून मोहरी तडतडली की चिमूटभर हिंग, बारीक चिरलेले कढीपत्त्याची पाने, आलं लसूण मिरचीचे वाटण टाकून 2 मिनिटं परतून घेतले। आता यामध्ये 1.5 छोटा चमचा हळद टाकून हे सर्व मिश्रण उन्हातल्याने हलवून घेतले। यानंतर यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून ही भाजी हलवून थोडा वेळ परतून घेतली। सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एकत्रित करून घेतले। अशा प्रकारे अगदी कमी वेळात व कमी साहित्यात ही भाजी बनवून तयार होते। ही भाजी तुम्ही प्रवासात देखील बनवून नेऊ शकता। एकदा नक्की बनवून पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।